श्री स्वामी समर्थ. तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे आज आहे बघा रामनवमी. तर रामनवमीच्या दिवशी प्रत्येकच व्यक्ती अगदी आनंदाने उत्साहाने प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव, साक्षात प्रभू श्री रामचंद्र म्हणजेच श्रीहरी विष्णूंचंच रूप आहेत. त्यामुळे या दिवशी जर बघा आपण काही उपाय केले तर वर्षभर आपली प्रगती होत राहील आणि आपण हे जे काही उपाय केले त्याची फलप्राप्ती तर आपल्याला मिळतच राहील. तर बघा दिवसेंदिवस आपली प्रगती ही वाढतच राहील. यासाठी प्रत्येक स्त्रियांनी प्रयत्न करत असतातच की बघा हा जो दिवस आहे तर या दिवशी आपल्याला काही उपाय आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मग तुम्हाला एखादा जरी उपाय शक्य झाला तर मात्र तुम्ही आज नक्कीच करण्याचा प्रयत्न करा. बघा कुठे ना कुठेतरी याचा नक्कीच आपल्या आयुष्यावरती परिणाम होत असतो किंवा कुठेतरी याचा आपल्याला शुभफळ हे मिळतच असतं. भगवंताला जोडलेले हात आणि आपण केलेली सेवा कधीच वाया जात नाही बघा. त्यामुळे रामनवमी दिवशी प्रत्येकाने हे 3 उपाय कराच. आता रामनवमी शुभफळ प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. तर आता कुठले उपाय आहेत, आपल्याला कशा पद्धतीने करायचे आहेत, कोणत्या वेळेत करायचे आहेत ते आपण पाहणारच आहोत. पण तुम्ही व्हिडिओला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा. प्रभू श्री रामचंद्र हे भगवान विष्णूंचे अवतार आहेत आणि माता सीता या साक्षात लक्ष्मीचे रूप आहेत. त्यामुळे बघा या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी केलेले उपाय नेहमीच शुभफलदायी ठरतात. आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यावी, त्याचबरोबर धनधान्याची कमतरता आपल्याला वर्षभर कधीच भासू नये, कशाचीच कमतरता आपल्या जीवनामध्ये पडू नये. अगदी बघा मुलांची प्रगती व्हावी, पतीची प्रगती व्हावी यासाठी तुम्ही हा दिवस वाया घालवायचा नाही. या दिवशी होईल तेवढ्या भगवंताच्या सेवा करायच्या आहेत आपल्याला आणि जेवढे आपल्याला उपाय समजा माहीत होतील ते उपाय देखील जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करायचा आहे. बघा आपल्या मराठी नवीन वर्षाला देखील सुरुवात झालेली आहे आणि या नवीन वर्षात तुम्हाला कशाचीच कमतरता भासणार नाही. प्रभू श्रीरामचंद्रांचा आशीर्वाद प्राप्त होईल. तर बघा पहिलं जे आहे ते आपल्याला काय करायचं आहे बघा, रामनवमी दिवशी म्हणजेच आज आपल्याला अगदी छान पद्धतीने आपली देवपूजा तर आपण करतच असतो, पण आता रामनवमीची देखील आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. तर मग आपल्याला काय करायचं आहे, अगदी घरामध्ये एक तांब्या भरून पाणी, त्याच्यामध्ये थोडंसं हळद टाकून आपल्या घरामध्ये देखील शिंपडायचं आहे. पूर्ण आपलं घर देखील आपल्याला पवित्र करून घ्यायचं आहे. मग हे तर सगळं प्रत्येक व्यक्ती करतातच. मग आपल्याला बघा आता दिवसभर तर आपण सेवा करतच आहोत. रामरक्षा म्हणा, प्रभू श्रीरामांचं श्रीराम जय जय राम या मंत्राचे पठण करा. मग आपली आर्थिक भरभराट व्हावी असं प्रत्येकालाच वाटतं. मग आता बघा पैशांची आवक वाढत नाही, आपण हाती घेतलेलं काम समजा निर्विघ्नपणे पार पडत नाही. मग रामनवमीपासून अगदी चिमूटभर हळद आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही मिक्स करत चला आणि आंघोळ करायला सुरुवात करा. अगदी बघा तुम्हाला एका महिन्यात तुम्हाला अनुभव येईल. तुमच्या ज्या काही पैशांच्या अडचणी आहेत त्या दूर होतील. तर बघा गुरुग्रहाचे प्रतिनिधित्व करत असते आणि रामनवमीपासून सुरू केलेले उपाय कधीही अयशस्वी होत नाहीत. त्यामध्ये तुम्हाला यश मिळतच किंवा बघा आपल्याला याचं शुभ फलदायी तर होतच. बघा तुम्ही उपाय करायला तर सुरुवात करा. बघा तुम्हाला फरक जाणून येईल तुमच्या जीवनामध्ये. तुम्ही स्वतःच म्हणजे अनुभव घ्या. तर बघा आता काय करायचं आहे, नोकरीच्या बाबतीत ज्या काही समस्या आहेत ते प्रत्येकालाच वाटतं माझ्या दूर व्हाव्यात माझ्या जीवनातील. मग हे पहिलं काम तर झालं. आपण स्नान झाल्यानंतर आता आज रामनवमीच्या दिवशी आपल्याला अगदी तुमच्या जवळपास कुठे मंदिर असेल, समजा हनुमंताचे मंदिर असेल तर तिथे देखील तुम्ही एक दिवा लावण्याचा प्रयत्न करा. त्यामध्ये बघा मोहरीचं तेल टाका. मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही त्यामध्ये मोहरी टाका. अशा पद्धतीने देखील तुम्ही दिवा लावू शकता. मग आता बघा आपल्याला रामाची मूर्ती असेल तर रामाच्या मूर्तीला अभिषेक करायचा आहे आपल्या देवघरात असेल तर. नसेल तर श्रीकृष्णाची जी मूर्ती असते, आपल्या घरात बाळकृष्ण असतात, तर बघा भगवान विष्णूंचेच अवतार आहेत. त्यामुळे बाळकृष्णाची मूर्ती घ्या आणि आपण त्या मूर्तीचा अभिषेक केला तरी देखील चालेल. आता आपल्याला काय करायचं आहे, दुधामध्ये एक तुळशीपत्र, त्याचबरोबर थोडंसं केसर टाकायचं आणि हळद टाकायची. अशा दुधानेच आपल्याला श्रीरामांचा म्हणजेच बाळकृष्णांचा अभिषेक करायचा आहे. आणि अभिषेक करत असताना श्रीराम जय जय राम
असा जप करत राहायचा आहे, किंवा मग ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचे पठण केलं तरी देखील चालेल. बघा, आपलं जे काही आता हे नवीन वर्ष चालू झालेलं आहे, अगदी तुमचं सुखाचं समृद्धीचं जाईल. घरामध्ये माता लक्ष्मी कायमस्वरूपी वास करेल. भगवान विष्णूंचा कृपा आशीर्वाद प्राप्त होईल. आता श्रीरामांची कृपा राहण्यासाठी नक्कीच रामनवमीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे बघा, तुळशीसमोर एक दिवा लावायचा आहे. देवपूजा किंवा मग देवघरात दिवा आपण लावतोच, पण आता आज रामनवमीच्या दिवशी आपल्याला नक्कीच संध्याकाळी तुळशीपाशी एक दिवा लावायचा आहे. मग आता विष्णूंना प्रिय आहे तुळस. आता श्रीराम म्हणजेच विष्णूंचंच रूप आहेत. त्यामुळे रामनवमीच्या दिवशी आपल्याला सायंकाळी तुळशीपाशी असा एक दिवा नक्कीच लावायचा आहे. त्या दिव्यामध्ये बघा 5 फुलवाती घ्यायच्या आहेत, तूप घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हा जो दिवा आहे तो लावायचा आहे. आता या दिवशी जे माकड असतं, तर माकडांना फुटाणे आणि केळी जे आहेत तर ते खाऊ घाला. कारण जे हनुमंत होते तर ते श्रीरामाचे अतिशय भक्त होते. त्यामुळे या दिवशी हनुमानांना पण विसरायचं नाही. हनुमंताच्या मंदिरात या दिवशी जा, तुम्ही तिथे त्यांचा आशीर्वाद घ्या, त्यांना नमस्कार करा आणि जे काही माकड असतात तर त्यांना पण तुम्ही जे खाऊ घालणं होईल ते खाऊ घालण्याचा प्रयत्न करा. पण केळी फुटाणे खाऊ घातले, त्याचबरोबर गाईला पण फुटाणे केळी गुळ या वस्तू तुम्ही खाऊ घाला. यामुळे बघा अनेक प्रकारच्या ज्या काही जीवनातील समस्या आहेत तर त्या दूर होतील. लक्ष्मी प्राप्तीचे जे काही मार्ग आहेत ते मोकळे होतील. वर्षातून एकदाच समजा करण्याच्या गोष्टी आहेत. रामनवमी आता पुढच्याच वर्षी येणार, त्याच्यामुळे बघा हा दिवस वाया जाऊ देऊ नका. तुम्ही जास्तीत जास्त सेवा आणि उपाय करण्याचा प्रयत्न करा. या दिवशी पिवळे वस्त्र शक्यतो परिधान करा. प्रभू श्रीरामांना पिवळा रंग हा अतिशय प्रिय होता. त्यामुळे पिवळे वस्त्रच या दिवशी परिधान करा. चुकूनही काळे वस्त्र किंवा जे डार्क कलर असतात ते तुम्ही घालू नका. तर पिवळी छटा असलेले कपडे तुम्ही परिधान करा किंवा केशरी जरी केले तरी चालू शकतात. यामुळे पण बघा आपला जो गुरुग्रह आहे तो मजबूत होतो. आता हळद का वापरायची, तर हळद पण कलरने पिवळे असते. हळद हा गुरुग्रहाचे प्रतिनिधित्व करते. त्यामुळे काय होतं, तर पैशाच्या बाबतीतील अडचणी ज्या काही आहेत, आर्थिक अडचणी, त्या सगळ्या दूर होतात. तर बघा, गुरु एकदा मजबूत झाला आपलं की कुठल्याच बाबतीत समजा आपल्याला आर्थिक अडचणी येतच नाहीत. आता रामनवमीच्या दिवशी बघा आपल्याला सप्तधान्य जे आहे त्याचं दान तुम्ही अवश्य करा. 7 प्रकारचे धान्य घ्या तुम्ही. गहू, ज्वारी, बाजरी असेल, मका असेल किंवा बाकीचे पण जे असतात धान्य ती घ्या. कोणत्याही प्रकारचे 7 धान्य घ्या आणि तुम्ही दान करा. एखाद्या मंदिरामध्ये तुम्ही ते ठेवून आलात तरी चालेल, असे वेगवेगळे ठेवले तरीही चालेल, पण सप्तधान्य हे दान करा. किंवा एखाद्या गरजूला तुम्ही ती सप्तधान्य नक्कीच दान करा. अनेक प्रकारचे जे दोष असतात आपल्याला लागलेले, वास्तुदोष असतील, पितृदोष असतील, ते देखील दूर होतात. जेव्हा आपण स्वच्छ मनाने एखाद्याला दान करतो, धान्य किंवा अन्न दान करतो, तेव्हा अनेक प्रकारचे दोष आपले दूर होतात आणि आपल्या कामातील विघ्न जे आहेत आपोआप नष्ट होतात. या दिवशी अन्नदान करा यथाशक्ती तुम्हाला जमेल त्या गोष्टीचं. तर बघा, केळी, फळ किंवा जमत तुम्हाला शक्य झालं तर मंदिरामध्ये ठेवलं तरी देखील चालेल. मात्र अन्नदान करण्याला खूप महत्त्व आहे, तर तुम्ही अन्नदान करण्याचा प्रयत्न करा. प्रभू श्री रामचंद्रांना तुळस अर्पण करा आपल्या देवघरामध्ये, किंवा रामाची मूर्ती, फोटो असेल किंवा मग बाळकृष्णांचा जो समजा मूर्ती असेल, तुम्ही तुळस अर्पण करा. तुळशीचे पान जे आहे ते घ्या आणि एक तरी पान अर्पण करा. या दिवशी प्रभू रामांना जी खीर आवडते, तांदळाची खीर, या दिवशी अवश्य तुम्ही खिरीचा नैवेद्य बनवा आणि असा हा नैवेद्य दाखवताना त्यावर देखील तुळशीचं पान ठेवा आणि तो नैवेद्य तुम्ही त्यांना अर्पण करा. तर बघा, या दिवशी आपण अशा प्रकारे हे जे उपाय आहेत ते करू शकतो. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा. आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.